इतिहास घडविले म्हणून तुला नमस्कार तो गुरु वसतात माझे तो गुरु वसतात माझे ते मोरेश्वर शायर राजू नामदेवची हाक ऐकाव संग सोबती रामचंद्र नारायण मेळकणगीचा न माझ्या रामा परमेश्वरानं भक्ताच्या गायी सुद्धा चारल्या परमेश्वरानं माहिती सुद्धा घालवले परमेश्वरानं गायी ढोरं सुद्धा ओढले रे म्हणून काय म्हणतो समर्थ ऐकायला नाव काय आहे त्याला आता पुनर्जन्माच्या नंतरचे नाव काय होय का तर मान्यवर राजूजी सुरतकर साहेब माझ्या वाचनात गेलेल्याप्रमाणे पुरावा ठेवतो पुराव्यानिशी पुरावा ठेवतो
पुराणानिशी बोलतो पुनर्जन्म एकच नाही 3 वेळा झाले 3 वेळा. काय 3 वेळा? 3 वेळा शास्त्र म्हणतो माझा हक्क नाही, माझा हक्क नाही. तर ते भक्त ना भक्ती नव्हते ज्यांचं नाव होतं प्रजापती सुतपा आणि त्याची पत्नी कृष्णी. राईट, त्याचे त्या पत्नीच्या भक्तिनीचं नाव होतं कृष्णी. अरे हा तो यांनी एवढी तपश्चर्या केली, एवढी आराधना केली त्या भक्त विष्णूची, त्या भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान त्यावेळेस यांनी जोडप्याने मागितलं होतं, तुमच्यासारखा म्हणतात पुत्र आम्हाला मिळावा, तुमच्यासारखा पुत्र आम्हाला मिळाला तर आमचं जीवन साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दोघांनी मागितलं होतं तुमच्यासारखा पुत्र, त्या विष्णूला म्हणायला लागले होते तुमच्यासारखा पुत्र जर आम्हाला मिळाला तर आमचं जीवन साफल्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या विष्णूने त्यांना पुनर्जन्माचा वरदान दिला होता. पुनर्जन्माचा वरदान दिला होता. पहिला जन्म होता सुतपा आणि कृष्णीच्या पोटी भगवान विष्णू कृष्णी गर्भरूपात जन्म घेतला. आणि दुसरा होता त्रेतायुगात हे दोघे कश्यप ऋषी आणि अदिती बनले आणि तेव्हा त्या देवाने त्यांच्या पोटी वामन अवतार घेतला. आणि तिसरा जन्म द्वापार युगात हे दोघे वासुदेव आणि देवकी बनले आणि तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्या पोटी श्रीकृष्ण बनले. श्रीकृष्ण बनले. हा तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर. पण मला काय म्हणायचं आहे, अरे अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर. वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुर्बत पर. मौत से मरने वाले की कभी किंमत नहीं होती. का असं म्हणतो आमच्या देशाची शासन व्यवस्था काही आगळी वेगळी.